करता यायचं आता. आता आज आपण मेट इन वन, इकडे काय आहे, फर्स्ट पोझिशन मध्ये मेट इन वन आणि सेकंड पोझिशन मध्ये मेट इन टू. तर आता सर्वांनी नीट लक्ष द्या, इकडे फर्स्ट रँक आहे म्हणजे ही या साइडला जे पीसेस असतील त्यांच्या साइडने आपण विचार करणार. त्याच्यानंतर सेकंड थिंग, आता इथे आपल्याला दिसतंय येल्लो दिसतंय या स्क्वेअर वरून या स्क्वेअर वर, म्हणजे ही गेम मधली लास्ट मूव आहे, म्हणजे ब्लॅकने मूव केली आहे. आता व्हाईट टू प्ले आहे, तर व्हाईट कडून अशी मूव शोधायची आहे ज्या मूवने ब्लॅकचा किंग जो आहे तो एका मूव मध्ये चेकमेट होईल. एका मूव मध्ये आपल्याला ब्लॅकच्या किंगला चेकमेट करायचंय. आता जी सेकंड पोझिशन आहे, तर जे इंटरमिजिएट आणि ऍडव्हान्स मधून स्टुडंट्स आहेत त्यांनी मेट इन टू च्या पोझिशन सॉल्व्ह करायच्या आहेत आणि जे बिगिनर क्लास मधून आहेत त्यांनी मेट इन वन च्या पोझिशन सॉल्व्ह करायच्या आहेत. आता मेट इन टू मध्ये इकडे एट रँक आहे म्हणजे ही ब्लॅकची साइड आहे, तर ब्लॅक कडून विचार करायचा आहे. आता इथे व्हाईटने मूव केली आहे, इथे येल्लो दिसतंय म्हणजे लास्ट मूव व्हाईटची आहे गेम मध्ये. तर आता या पोझिशन मध्ये ब्लॅक टू प्ले आहे आणि दोन मूव मध्ये मेट इन टू म्हणजे दोन मूव मध्ये व्हाईटच्या किंगला चेकमेट करायचं आहे. समजलं सर्वांना एव्हरीवन? आणि मेसेज मध्ये तुमचा आन्सर पाठवायचा आहे. समजलं सर्वांना? कोणी आहे का असं ज्याला नाही समजलं? आणि कोणीही माझा आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे याच्यासाठी हँड रेज नका करू. मी सर्वांचे आन्सर बघून ऍट द एंड दोन्ही पोझिशन एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामुळे मी लास्टलाच आन्सर देईल आणि मग तुम्ही रिचेक करायचं आहे तुम्ही जे आन्सर दिले ते करेक्ट आहे का. ओके एव्हरीवन, आता या सुरुवातीच्या पोझिशन्स आहेत ते एक दोन पोझिशन मी एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की आपल्याला काय करायचं आहे. तर सर्वांनी नीट लक्ष द्या. ही जी फर्स्ट पोझिशन आहे ती मेट इन वन ची आहे. एका मूव मध्ये ब्लॅकच्या किंगला चेकमेट करायची मूव शोधायची आहे आपल्याला व्हाईट कडून. इकडे ब्लॅकने आताच मूव केली म्हणजे आता व्हाईटची मूव आहे आणि या साइडला फर्स्ट रँक आहे म्हणजे आपल्या साइडला व्हाईट पीसेस आहेत तर आपण व्हाईटने विचार करणार आहोत. तर या पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे
नाईट H5. नाईट H5 ने काय होतंय, नाईट H5 ने किंगवर अटॅक येतोय, किंगला चेक येतोय. त्याच्यानंतर किंगला जायला जागा आहे का कुठे? नो. याचा अर्थ काय झाला, नाईट H5 मध्ये किंग जो आहे तो चेकमेट होतोय. म्हणजे विचार करताना तुम्हाला असा विचार करायचा आहे की कोणत्या पीसने किंगला चेक येतोय किंवा किंगवर अटॅक येतोय. त्याच्यानंतर किंगला जायला जागा उरतीये का कुठे? नो. म्हणजे या पोझिशन मध्ये फर्स्ट पोझिशन मध्ये करेक्ट मूव्ह आहे नाईट H5. तर नाईट H5 ज्यांनी ज्यांनी आन्सर दिलंय करेक्ट आहे. आता जी सेकंड पोझिशन आहे, सेकंड पोझिशन मध्ये बघूयात आपण. सेकंड पोझिशन मध्ये फर्स्ट करेक्ट, सेकंड पोझिशन मध्ये मी काय बोललो, जे इंटरमिजिएट आणि ऍडव्हान्स बॅच मधून आहेत त्यांनीच ही पोझिशन करायची. जे बिगिनर बॅच मध्ये आहेत त्यांनी फर्स्ट वाली पोझिशन सॉल्व्ह करायची आहे, त्याचा आन्सर शोधायचा आहे. आता सेकंड पोझिशन मध्ये करेक्ट मूव्ह आहे क्वीन H4 चेक. आता क्वीन H4 चेक मध्ये किंगला जायला जागा आहे का? नो. असा कोणता पीस आहे का व्हाईटचा जो क्वीनला कॅप्चर करू शकतो? नो. तर क्वीन H4 चेकला व्हाईटला काय करावं लागेल, चेक अडवण्यासाठी काहीतरी मध्ये टाकावं लागेल. काय खेळू शकतो मध्ये टाकायला? व्हाईट नाईट खेळू शकतो का, बिशप खेळू शकतो का? नाही. तर क्वीन H4 ला व्हाईट कडे चेक अडवण्यासाठी एकच मूव्ह आहे, ती म्हणजे G3 करावं लागेल व्हाईटला. त्याच्यानंतर अगेन आपण काय खेळणार, क्वीन क्रॉस G3 आणि व्हाईटचा किंग जो आहे तो चेकमेट होतोय. समजली सर्वांना सेकंड पोझिशन? ओके. आता पीसेस मूव केल्यावरती तुम्हाला अजून लक्षात येईल. तर क्वीन H4, त्याला G3, त्याला आता क्वीन क्रॉस G3 आणि बघा आता व्हाईटचा किंग जो आहे तो चेकमेट झाला. ओके, नेक्स्ट पोझिशन. आता परत लक्ष द्या सर्वांनी. फर्स्ट पोझिशन जी आहे ती मेटिंग 1 ची आहे. एका मूव मध्ये ब्लॅकच्या किंगला चेकमेट करायचं आहे. आणि सेकंड पोझिशन जी आहे, 2 मूव मध्ये व्हाईटच्या किंगला चेकमेट करायचं आहे. ही जी फर्स्ट पोझिशन आहे, जे बिगिनर बॅच मधून आहेत त्यांनी सॉल्व्ह करायची आहे. आणि इंटरमिजिएट आणि ऍडव्हान्स बॅच मधून जे असतील त्यांनी ही सेकंड पोझिशन मेटिंग 2 ची सॉल्व्ह करायची आहे. आणि तुमचा आन्सर मेसेज मध्ये पाठवायचा आहे. मी सर्वांचा आन्सर बघत आहे. जर कोणाला मेसेज करता येत नसेल तर हँड रेज करा, पण प्रत्येकाने आन्सर द्या. चुकीचं आलं तरी चालेल. येस महेंद्र. मेसेज येत नाही सर. मेसेज चॅट मेसेज नाही करता येत करता नाही. येते का? महेंद्र व्हिडिओ नाही बघितलाय का? महेंद्र व्हिडिओ बघायचा आहे, चॅट कसं करायचं. महेंद्र हाय पाठवले, तिथे रिप्लाय द्यायचा आता. ओवी किंग G7 म्हणजे काय आता? KG7 कुठला किंग G7 ला जातोय ओवी? नोटेशन रॉंग आहे ओवी. के किंग साठी यूज होतो, क्वीन साठी क्यू यूज होतो.
स्वानंद क्वीन C1 कुठे आहे आता? इथे स्वानंद ब्लॅकने मूव्ह केलीये, येल्लो दिसतंय म्हणजे ब्लॅकने मूव्ह केली. आता व्हाईटची मूव्ह आहे, तर व्हाईटची क्वीन C1 ला कुठे जाते स्वानंद? एव्हरीवन सर्वांनी नीट लक्ष द्या की व्हाईट टू प्ले आहे का ब्लॅक टू प्ले आहे, कसं ओळखायचं? इकडे फर्स्ट रँक आहे म्हणजे व्हाईटची साइड आहे, तर आपण बरोबर आपल्या साइडने खेळणार ना. या उलट्या साइडने खेळणार आहोत का आपण, किंवा विचार करणार आहोत का? नो, इकडे 8th रँक आहे, ब्लॅकची साइड आहे. त्याच्यानंतर गेम मध्ये दिसतं पण आहे ना आपल्याला, हे जे येल्लो दिसतंय म्हणजे ही गेम मधली लास्ट मूव आहे. आता ब्लॅकने मूव केली आहे तर ऑब्विसली कोणाची मूव आहे? तर व्हाईटची मूव आहे. तर या पोझिशन मध्ये व्हाईट टू प्ले आणि मेट इन 1 एका मूव मध्ये किंगला चेकमेट करायचंय. सेकंड पोझिशन, आता इकडे 8th रँक आहे तर ही ब्लॅकची साइड आहे, तर या साइडने विचार करणार ना आपण, ब्लॅकच्या साइडने. इकडे उलट्या साइडने थोडी विचार करणार आपण. आणि अजून कसं ओळखणार कोणाची मूव आहे? इथे येल्लो दिसतंय म्हणजे ही गेम मधली लास्ट मूव आहे, तर व्हाईटने मूव केली आहे, तर आता कोणाची मूव आहे? ऑब्विसली ब्लॅकची. ब्लॅक टू प्ले आणि मेट इन 2 दोन मूव मध्ये व्हाईटच्या किंगला चेकमेट करायचंय. जी फर्स्ट पोझिशन आहे ती बिगिनर मधले जे आहेत त्यांनी करायची आहे, आणि इंटरमिजिएट ऍडव्हान्स बॅच मधून जे आहेत त्यांनी सेकंड पोझिशन सॉल्व्ह करायची आणि मेसेज मध्ये आन्सर पाठवायचंय. क्लिअर? सर्वांना समजलं 100% आता? कोणी आहे का ज्याला नाही समजलं आता पण? ओके, आता परत लक्ष द्या सर्वांनी स्क्रीनवरती. जर कोणी मेसेज मध्ये असेल तर बाहेर या. मी दोन्ही पोझिशन एक्सप्लेन करतो, सर्वांनी इकडे लक्ष द्या स्क्रीनवर मी जे शिकवतोय त्यावर. मेसेज मध्ये कोणी असेल तर बाहेर या. आता बघा, या पोझिशन मध्ये खूप जणांचे रॉंग आन्सर आलेत फर्स्ट पोझिशन मध्ये. आता या पोझिशन मध्ये काही जणांचे आन्सर आलते H4, पॉन H4. H4 मध्ये काय होतं? H4 मध्ये किंग G4 वरती येईल. G4 वर कोणाचा अटॅक आहे? कोणाचाच नाही, कारण पॉन तर H4 वर चाललंय ना. G4 रिकामा होतोय स्क्वेअर किंग साठी, त्याच्यामुळे H4 मध्ये चेकमेट होतोय का ब्लॅकचा किंग एका मूव मध्ये? नो, त्याच्यामुळे H4 रॉंग मूव आहे. आता काही जणांनी आन्सर दिलाय क्वीन G7. आता क्वीन G7 ला जो ब्लॅकचा किंग आहे तो किंग F5 वरती जाऊ शकतो. इकडे कोणाचा अटॅक आहे का? नो. किंग H5 वरती जाऊ शकतो कारण क्वीन मूव झालीये, क्वीन G7 ला गेलीये, त्याच्यामुळे हे दोन स्क्वेअर रिकामे होतात ते किंग मूव करायला, त्याच्यामुळे क्वीन G7 रॉंग मूव आहे. आता या पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे बिशप H4. बिशप H4 ला किंग मारू शकतो का बिशपला? नो. का? कारण क्वीनचा सपोर्ट आहे. बिशप H4, किंगला अटॅक येतोय, किंगला चेक येतोय, किंगला जायला जागा आहे का आता कुठे? नो. म्हणजे काय होईल? बिशप H4 मध्ये एका मूव मध्ये ब्लॅकचा किंग जो आहे तो चेकमेट होतोय. समजली सर्वांना फर्स्ट पोझिशन? फर्स्ट पोझिशन समजली सर्वांना? बिशप H4 ने कसं चेकमेट होतोय? आता सेकंड पोझिशन बघूया. सेकंड पोझिशन सर्वांनी नीट लक्ष द्या, खूप इंटरेस्टिंग आहे. आता सेकंड पोझिशन मध्ये फर्स्ट करेक्ट मूव आहे क्वीन क्रॉस H4. आता क्वीन क्रॉस H4 ला व्हाईट G क्रॉस H4 करू शकतो का? नो. जर व्हाईटने G क्रॉस H4 केलं तर व्हाईटचा किंग मरेल. पण चेस मध्ये किंग मरतो का? नो. फक्त चेकमेट होतो, त्याच्यामुळे व्हाईट मारू शकत नाही G क्रॉस H4. तर याला काय बोलणार आपण? तर हे जे G3 चं पॉन आहे हे
जाऊ शकत नाही, हालू शकत नाही, तर याला काय म्हणणार आपण? पिन. म्हणजे हे जे पॉन आहे काय झालंय? पिन झालंय बिशप मुळे. त्याच्यामुळे आपण इकडे खेळणार क्वीन क्रॉस H4 आणि किंगला चेक येतोय. किंगला जायला जागा काय आहे? एकच ऑप्शन, किंग G2. क्वीन क्रॉस H4, त्याला किंग G2 ला जाईल, त्याला आपण खेळणार क्वीन H3 आणि चेकमेट. आता इकडे क्वीन टेक्स H4 नंतर किंग G2 ला गेल्यावर काही जणांनी आन्सर दिल तर क्वीन H2 चेक. पण क्वीन H2 जर चेक दिला तुम्ही तर किंग F1 ला जातोय, त्याच्यामुळे आपल्याला किंग H3 वरून चेक द्यावा लागेल. आलं लक्षात? ज्यांनी क्वीन H2 आन्सर दिल तर त्यांना आलं लक्षात? समजल्या दोन्ही पोझिशन सर्वांना? कोणाला जर काही वाटत असेल सेकंड पोझिशन मध्ये तर हँड रेज करा. तर क्वीन टेक्स H4, पॉन जे आहे ते पिन होतं, त्याच्यामुळे मारू शकत नाही. आता किंग मूव झाला, जर तुम्ही क्वीन H2 चेक दिला तर रॉंग आहे, कारण किंग F1 वरती जाईल. त्याच्यामुळे आपण काय करणार? क्वीन H3 चेक. आणि रूकचा सपोर्ट आहे क्वीनला. समजल्या सर्वांना दोन्ही पोझिशन? ओके, नेक्स्ट पोझिशन. आता या पोझिशन मध्ये ब्लॅकने मूव्ह केली म्हणजे व्हाईट टू प्ले मेट इन वन. व्हाईट टू प्ले मेट इन वन. सेकंड पोझिशन मध्ये व्हाईटने मूव्ह केली म्हणजे ब्लॅक टू प्ले आणि दोन मूव्ह मध्ये व्हाईटच्या किंगला चेकमेट करायचंय. फर्स्ट पोझिशन मेट इन वन, सेकंड पोझिशन मेट इन टू. आणि आन्सर मेसेज मध्ये पाठवायचे आहेत.
ऋग्वेद सांगायची गरज नाहीये मेट इन 1 आहे का मेट इन 2, फक्त मूव्स पाठवायचं. आज्ञा परत समजवतो, वेट आता ही पोझिशन एक्सप्लेन करतो आणि नेक्स्ट टाइम परत समजवतो. काय नाही समजलं पण आज्ञा, ना तू काय नाही समजलं आज्ञा? कोणते मूव करायचे ते नाही समजलं. पण सिस्टम समजलं का? मूव नाही सापडते तो वेगळा विषय आहे, पण सिस्टम समजलं का काय करायचंय? काय करायचं आज्ञा या पोझिशन मध्ये? नाही. हा, नाही. चेकमेट करायचंय ना? हा चेकमेट करायचं आज्ञा ब्लॅकच्या किंगला. हा आज्ञा, हा चेकमेट शिकवलंय ना आपण, शिकली ना हा चेकमेट आज्ञा बिगिनर क्लास मध्ये. तर या हा पोझिशन मध्ये आपल्याला व्हाईट कडून अशी मूव शोधायची आहे की एका मूव मध्ये ब्लॅकचा किंग चेकमेट झाला पाहिजे. काय नाही समजलं मग? हे समजलं का आज्ञा की काय करायचंय ते समजलं का? मूव नाही सापडते तो वेगळा विषय आहे. हा तेच नव्हतं कळलेलं कशाला चेकमेट करायचं ते. किंगला चेकमेट करणार ना आज्ञा, आणि एका मूव मध्ये. ओके एव्हरीवन, सर्वांनी लक्ष द्या आता. जर कोणी मेसेज मध्ये असेल तर बाहेर या. आता फर्स्ट पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे. आता फर्स्ट पोझिशन मध्ये काही जणांनी आन्सर दिल तर क्वीन क्रॉस D8. क्वीन क्रॉस D8 रॉंग आहे ना आन्सर. जर व्हाईटने क्वीन क्रॉस D8 मारला, किंगला चेक दिला, तर त्याला ब्लॅक नाईट क्रॉस D8 करेल ना. हा नाईट पिन आहे का? हा नाईट आहे ना इथे अवेलेबल ब्लॅकला मूव करायला. नाईट थोडी पिन आहे. जर तुम्ही क्वीन क्रॉस D8 केलं तर नाईट क्रॉस D8 करेल. झालं का ब्लॅकचा किंग चेकमेट? नाही. तर या पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे क्वीन क्रॉस B7. क्वीन क्रॉस B7 ला किंग मारू शकतो का क्वीनला? नाही. रूकचा सपोर्ट आहे. क्वीन क्रॉस B7 ला हा रूक मारू शकतो का क्वीनला? नो. का? कारण की रूक ऑलरेडी पिन आहे. जर रूक हल्ला तर किंग मरेल, आणि चेस मध्ये किंग कधी मरत नाही, फक्त चेकमेट होतो. त्याच्यामुळे हा जो रूक आहे तो क्वीनला मारू शकत नाही आपल्या. त्याच्यामुळे क्वीन क्रॉस B7 मध्ये ब्लॅकचा किंग जो आहे तो चेकमेट होतोय. आलं लक्षात सर्वांना? आता आलं का लक्षात सर्वांना? हा स्वानंद. सर बट तो जो रुक आहे व्हाईट वाला जो इज द काय? नियरेस्ट टू क्वीन, तो अरे रुक आहे, तो जो रुक आहे व्हाईट वाला जो A6 वर आहे, तो त्या हा. ब्लॅक पॉनला नाही मारू शकत. आम्ही ब्लॅक रुकला नाही मारू शकत कारण त्याचे प्रोटेक्शन पण असतं. तर ते पण काय करेक्ट काय? करा. हा ब्लॅकचा रूक या रूकला मारू जो शकतो व्हाईट का ते वाला बोल. जो रुक आहे, नाही नाही नाही, तो हा तो जो आहे तो त्याला नाही मारू शकत का? अरे स्वानंद, तो नको करू. नोटेशन शिकलोय ना स्वानंद आपण. कोणता रूक कशाला नाही मारू शकत का? ब्लॅकचा किंग आता चेकमेट झालाय. ब्लॅक खेळू शकतो का आता काही स्वानंद? ब्लॅकचा किंग आता ऑलरेडी चेकमेट झालाय, तर गेमच ओव्हर झाला ना स्वानंद. हा रूक मारू शकतो का? काय संबंध आला इथे? स्वानंद हँड रेज कर आणि जे काय हे असेल कन्फ्युजन क्लिअर करून घे. काय कन्फ्युजन आहे नक्की तुला? अनम्यूट कर स्वानंद अगोदर. एक काम करा, रिव्हर्स करा जरा एक सेकंड. हा. हा
तर ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही म्हणजे तो जो रुक आहे तो ह्याला नाही मारू शकत का? सो आनंद, मी तुला तेच बोलतोय की हा ह्याला नाही मारू शकत का साठी नाही शिकलो स्वानंद आपण नोटेशन. मूव सांग ना स्वानंद, हा याला नको करू. आणि स्वानंद नेटवर्कचा इश्यू होत असेल तर व्हिडिओ बंद ठेव. ओके. स्वानंद परत बोल, तुझा आवाज नव्हता येत, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. तुझा व्हिडिओ बंद ठेव म्हणजे आवाज येईल नीट. ज्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम होतोय व्हिडिओ बंद ठेवा. व्हिडिओ ऑन ठेवल्यावरती अजून नेटवर्क प्रॉब्लेम होतो. ओके एव्हरीवन, बाकी सर्वांना समजलं या पोझिशन मध्ये. आता या पोझिशन मध्ये दुसरी जर आपण काय मूव केली, समजा रुकटेक्स रुक मारला तर त्याला किंग कॅप्चर करेल. चेकमेट झाला का? रुकटेक्स G7 केलं, सॉरी रुकटेक्स B7 केलं तर किंगला चेक येतोय का? नो. चेकमेट होणार आहे का? नाही. एकच मूव अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये ब्लॅकचा किंग जो आहे तो चेकमेट होतोय. ओके, नेक्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन बघूयात आता. आता सेकंड पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे, फर्स्ट आपण खेळणार बिशप क्रॉस F2. आता बिशप क्रॉस F2 मध्ये किंगला चेक आहे. ओके वेट एव्हरीवन, सॉरी बिशप क्रॉस F2 नाही, बिशप क्रॉस F2 रॉंग होईल. बिशप क्रॉस F2 रॉंग होईल. का रॉंग होईल बघा. आता बिशप क्रॉस F2 ला किंग कडे दोन ऑप्शन आहेत. किंग F1 वरती पण जाऊ शकतो, किंग H1 वरती पण जाऊ शकतो. जर किंग F1 ला गेला, बिशप क्रॉस F2 मध्ये किंगला चेक आला, किंग वर अटॅक आला, किंग अटॅक मधून बाहेर पडण्यासाठी किंग F1 वरती गेल्यावरती होतंय का कोणत्या मूवने चेकमेट? नाही. त्याच्यामुळे आता या पोझिशन मध्ये बघा करेक्ट मूव आहे क्वीन क्रॉस F1, क्वीन क्रॉस F2. किंग मारू शकतो का क्वीनला? नाही. बिशपचा सपोर्ट आहे. क्वीन क्रॉस F2 मध्ये व्हाईटच्या किंग कडे काय ऑप्शन आहे? दोन. किंग H2 ला जाऊ शकतो किंवा H1 ला जाऊ शकतो. आता किंग कुठेही जाऊ द्या, त्याला आपण खेळणार क्वीन H4 आणि अगेन किंगला चेक, आणि किंग G1 वरती पण नाही जाऊ शकत आणि व्हाईटचा किंग जो आहे तो चेकमेट होईल. आलं लक्षात सर्वांना? थिंक कसं करायचं की चेकमेट करायचं म्हणजे काय, किंगला चेक आला पाहिजे, किंगला अटॅक आला पाहिजे किंगवर. तर बिशपने पण येतोय ना अटॅक, बिशप क्रॉस F2 किंगला चेक येतोय. पण जर त्याला किंग F1 वर गेल्यावरती सेकंड मूव आहे का कोणती अशी की ज्याने चेकमेट होतोय व्हाईटचा किंग? नाही. म्हणजे आपली फर्स्ट मूव रॉंग आहे. आता बिशप क्रॉस F1 ला, बिशप क्रॉस F2 ला जर किंग H1 ला गेला तर होतोय चेकमेट. पण किंग H1च खेळेल असं काय आहे का? व्हाईट किंग F1 ला पण जाऊ शकतो ना बिशप क्रॉस F2 मध्ये. तर त्याच्यामुळे बिशप क्रॉस F2 रॉंग आहे. आणि क्वीन क्रॉस F2 मध्ये किंग जाऊ शकतो का आता F1 ला? नाही. किंग कडे दोनच ऑप्शन, किंग H2 आणि किंग H1. आणि त्याला आपण ही जी क्वीन आहे तीच परत मागे आणणार, क्वीन H4 चेक. आणि आता बघा या बिशपचा डायगोनल ओपन आहे, G1 वरती बिशपचा अटॅक आहे आणि व्हाईटचा किंग जो आहे तो चेकमेट होतोय. आलं लक्षात सर्वांना? या बिशपचा जो डायगोनल आहे तो ओपन आहे, त्याच्यामुळे किंग इकडे जाऊ शकत नाही आणि किंगला चेक आहे. आणि याला काय म्हणणार आपण? चेकमेट. समजलं सर्वांना एव्हरीवन? आणि जे जे बिगिनर बॅच मधून आहे सर्वांनी लक्षात घ्या, जे नोटेशन आहे याच्यासाठी मी तुमच्याकडून सारखी प्रॅक्टिस करून घेतली आहे. कारण पुढचा अभ्यास तुम्हाला जर नोटेशन क्लिअर नसतील तर जमणार नाही. त्याच्यामुळे नोटेशनचा जेवढं रिव्हिजन करता येईल डे 1, डे 2, डे 3 तेवढी रिव्हिजन करायची आहे. पुढचं शिकल
पण नोटेशन क्लिअर पाहिजे. ओके, नेक्स्ट पोझिशन. आता या पोझिशन मध्ये बघा ब्लॅक चेकिंगने मूव केली आहे तर व्हाईट टू प्ले आहे. व्हाईट कडून अशी मूव शोधायची आहे की ब्लॅक चेकिंग एका मूव मध्ये चेकमेट झाला पाहिजे. आणि सेकंड पोझिशन व्हाईटच्या किंगने मूव केली आहे म्हणजे ब्लॅकची मूव आहे ब्लॅक टू प्ले, आणि दोन मूव मध्ये व्हाईटचा किंग चेकमेट झाला पाहिजे. ऋग्वेद, सेकंड पोझिशन सॉल्व्ह करायची तू. फर्स्ट पोझिशन कडे नको बघत बसू ऋग्वेद. सेकंड पोझिशन सॉल्व्ह करायची ऋग्वेद. हा निराग, सेकंड वाला मेंटेन 2 आहे. एव्हरीवन, परत सर्वांना सांगतो ज्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम होत असेल त्यांनी व्हिडिओ बंद ठेवा, म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही होणार. झूम मीटिंग मध्ये जेव्हा तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवता तर नेटवर्क जास्त यूज करतं. ओके, लक्ष द्या आता सर्वांनी. जर कोणी मेसेज मध्ये असेल तर बाहेर या. आता या पोझिशन मध्ये काही जणांनी आन्सर दिलत क्वीन F6 चेक. आता क्वीन F6 ला मान्य आहे, किंग नाही मारू शकत, बिशपचा चेक आहे. किंग वर अटॅक येतोय हे पण मान्य आहे. किंगला इकडे जायला जागा नाही हे पण मान्य आहे. या डायगोनल मध्ये पण नाही जाऊ शकत किंग. पण क्वीन F6 चेक मध्ये किंग D5 ला येऊ शकतो ना. क्वीन F6 चेक मध्ये किंग D5 ला येईल, त्याच्यामुळे क्वीन F6 रॉंग मूव आहे. क्वीन F6 रॉंग मूव आहे. आता काही जणांनी आन्सर दिल तर क्वीन F8.
आता क्वीन F8 ला किंगला चेकच येत नाहीये तर चेकमेट व्हायचा प्रश्नच नाही. रॉंग मूव आहे. काही जणांनी आन्सर दिल तर बिशप F6. आता बिशप असा चालतो का रँक मध्ये? नो. बिशप कसं चालतो? डायगोनल मध्ये. म्हणजे बिशपचा अटॅक येतोय का किंगवर? बिशप F6 जर खेळलो आपण तर किंगला अटॅक येतोय का? किंगला चेक येतोय का? नाही. मग चेकमेट कसं होईल? तर आता या पोझिशन मध्ये बघा करेक्ट मूव आहे क्वीन G8. क्वीन G8 ने किंगला चेक येतोय. क्वीन कशी मूव करते? डायगोनली पण मूव करते. किंगला चेक येतोय. येस. किंगला जायला जागा आहे का आता कुठे? नो. म्हणजे करेक्ट मूव आहे क्वीन G8 आणि ब्लॅकचा किंग जो आहे तो चेकमेट होईल. समजली सर्वांना फर्स्ट पोझिशन? फर्स्ट पोझिशन समजली सर्वांना? आता सेकंड पोझिशन बघूयात. तर सेकंड पोझिशन सर्वांनी नीट लक्ष द्या. आता थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे पण समजून घ्या. सेकंड पोझिशन मध्ये आपण खेळणार रूक H2 चेक. ओके. तर रूक H2, रूकचा किंगला चेक आलाय. किंग मारू शकतो का? रूक सपोर्ट आहे या रूकला. रूक H2 चेक मध्ये व्हाईट काय काय खेळू शकतो? किंग G1 खेळू शकतो. त्याच्यानंतर नाईट क्रॉस H2 खेळू शकतो. आता आपण दोन्ही पोझिशन मध्ये बघूयात की काय करणार आपण. तर रूक H2 चेक मध्ये जर व्हाईटने नाईट क्रॉस H2 केलं तर त्याला बघा आता आपल्या क्वीनचा डायगोनल ओपन होतोय. नाईट क्रॉस H2 ला आपण खेळणार क्वीन G2 चेकमेट. रूक H2 ला जर व्हाईटने नाईट क्रॉस H2 केलं तर काय होतं? आपल्या क्वीनचा डायगोनल ओपन होतोय. आपण क्वीन G2 खेळणार आणि व्हाईटचा किंग जो आहे तो चेकमेट होईल. आता सेकंड, जर रूक H2 ला किंग G1 आला तर त्याला सिंपल आपण हा जो अदर रूक आहे RDG2 डी फाईल मधला रूक G2 ला खेळणार आणि व्हाईटचा किंग जो आहे तो चेकमेट होतोय. आल्या लक्षात पोझिशन? ओके. आपण पीस मूव करूयात. तर काय केलं व्हाईटने? नाईट क्रॉस H2. आता बघा क्वीनचा अटॅक ओपन झाला तर सिंपल क्वीन G2 आणि चेकमेट. ओके. सेकंड पोझिशन. नेक्स्ट पोझिशन. वेदांत मेट इन 1 च्या पोझिशन करतोय आणि मेट इन 2 च्या पोझिशन करतोय. आन्सर मेसेज मध्ये पाठवायचा आहे वेदांत. फर्स्ट पोझिशन मेट इन 1 आहे. सेकंड पोझिशन मेट इन 2 आहे. मेट इन 2 चा आन्सर द्यायचा वेदांत.
प्रदीप, व्हेरी गुड. पण प्रदीप आन्सर देताना दोन्ही मूव आपल्याच नाही सांगायच्या, ब्लॅक काय खेळेल ते पण सांगायचं मध्ये. ओके एव्हरीवन, सर्वांनी बोर्डावर लक्ष द्या. आता जवळपास सर्वांच्या मूव्ह झाल्या आहेत, तर मी एक्सप्लेन करतो. आता फर्स्ट पोझिशन बघूयात. आता या पोझिशन मध्ये काही जणांचे आन्सर आले नाईट H6. आता बघा, नाईट H6 ला चेक आहे, मान्य आहे. किंगवर अटॅक आहे, मान्य आहे. किंगला इकडे जायला जागा आहे का? नो. किंगला इकडे जायला जागा आहे का? नो. पण हा जो किंग आहे नाईट H6 मध्ये, किंग कुठे जाईल? H3 वरती. किंग कुठे जाईल? H3. त्याच्यामुळे नाईट H6 मध्ये चेकमेट होतोय का किंग? नो, कारण की H3 वरती जागा आहे ना. आता काही जणांनी आन्सर दिले तर रूक F5. रूक F5 किंगला चेकच येत नाही, तर चेकमेटचा प्रश्नच नाही. आणि अगेन रूक G6 जरी चेक दिला तर सेम, किंग कुठे जाईल? H3 वरती, आणि चेकमेट होतंय का? नो. तर या पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे क्वीन F5. क्वीन F5 रूकचा सपोर्ट आहे. आता जाऊ शकतो का H3 वरती? नो. क्वीन कसा अटॅक करते? डायगोनली पण, फाईल मध्ये पण, रँक मध्ये पण. आणि हा जो पॅटर्न आहे क्वीनने चेकमेट करण्याचा, तर हा लक्षात ठेवा, कारण गेम मध्ये बऱ्याचदा हा पॅटर्न येतो की क्वीन तिन्ही बाजूला अटॅक करून एकटी क्वीन चेकमेट करते किंगला. समजली फर्स्ट पोझिशन सर्वांना? फर्स्ट पोझिशन समजली, क्वीन F5 ने कसं चेकमेट होतंय? येस एव्हरीवन, रिप्लाय द्यायचा सर्वांनी. जर समजलं नाही तर हँड रेज करा. करेक्ट मूव आहे क्वीन F5. यस परिन. सर क्वीन F4 आहे ना मूव ती? 5 आहे ना इथे, 5th रँक अच्छा. आहे ना परिन. हा. या स्क्वेअरचं नाव काय आहे? F च्या फाईल मध्ये आहे, 5th रँक वरती आहे, तर क्वीन F5 ना. हा. ओके, नेक्स्ट पोझिशन. आता एव्हरीवन सर्वांनी लक्ष द्या, इंटरेस्टिंग आहे खूप. काय आहे? इंटरेस्टिंग. तर काय इंटरेस्टिंग आहे बघूयात आपण. आता या पोझिशन मध्ये बघा, या पोझिशन मध्ये इंटरेस्टिंग मूव अशी आहे, आपण फर्स्ट मूव खेळणार क्वीन G8. क्वीन G8 किंगला चेक आहे. किंग मारू शकतो का? क्वीन G8 मध्ये किंग मारू शकतो का? नाही. का? कारण या नाईटचा अटॅक आहे, त्याच्यामुळे किंग क्रॉस नाही करू शकत ब्लॅक. तर क्वीन G8 मध्ये आपण काय करतोय? ऍक्च्युली आपली क्वीन सॅक्रिफाईस देतोय, फ्री मध्ये देतोय. सॅक्रिफाईस म्हणजे फ्री मध्ये देतोय. तर क्वीन G8 ला ब्लॅकला काय खेळावं लागेल? ऑब्विसली रूक क्रॉस G8. रूक क्रॉस G8 खेळणार, रूक टेक G8, आणि ब्लॅकचा किंग काय होतोय? चेकमेट होतोय. नाईटचा सपोर्ट आहे रूकला. आलं लक्षात सर्वांना? क्वीन G8 किंग नाही मारू शकत, पण रूक मारू शकतो. रूक टेक G8 क्वीन आपण फ्री मध्ये दिली. का? कारण की आपल्याला माहितीये त्याच्या पुढच्या मूव मध्ये ब्लॅकचा किंग चेकमेट होईल आणि हा गेम आपण चेकमेटने जिंकून जाईल.
क्वीन G8, एकच ऑप्शन रूक क्रॉस G8 आणि त्याला आता रूक टेक G8, नाईटचा सपोर्ट आहे आणि किंगला जायला जागा नाहीये कुठेही. समजली सर्वांना सेकंड पोझिशन? ओके, नेक्स्ट पोझिशन. ओके एव्हरीवन, तर फर्स्ट पोझिशन मध्ये जवळपास सर्वांचे आन्सर करेक्ट आहेत. फर्स्ट पोझिशन मध्ये मला असं दिसलं नाही कोणाचा आन्सर रॉंग. फर्स्ट पोझिशन मध्ये सर्वांचे आन्सर करेक्ट आहेत आणि आन्सर आहे नाईट G6. नाईट G6 ने बघा किंगला चेक येतोय. त्याच्यानंतर E7 चा स्क्वेअर पण कंट्रोल होतंय. किंग जाऊ शकतो का E7 वर? नाही.
त्याच्यानंतर बिशपचा पॉनला सपोर्ट आहे, पॉनने हे दोन्ही स्क्वेअर कव्हर केलेले आहेत आणि नाईट G6 मध्ये ब्लॅकचा किंग जो आहे तो चेकमेट होईल. ओके, तर ही करेक्ट मूव आहे. नाईट G6 मध्ये ब्लॅकचा किंग चेकमेट होईल. आता सेकंड पोझिशन बघूया. तर सेकंड पोझिशन मध्ये सर्वांनी लक्ष द्या. आता सेकंड पोझिशन मध्ये कोणीतरी आन्सर दिल तर क्वीन G4. वेदांत, क्वीन क्रॉस G4 रॉंग आहे वेदांत. क्वीन टेक G4 केलं तू तर तोपर्यंत व्हाईट तुझ्या किंगला चेकमेट करेल वेदांत. तर या पोझिशन मध्ये ब्लॅक कडून करेक्ट मूव आहे क्वीन F6. आता क्वीन F6 चेकला किंगला जायला जागा आहे का कुठे? नाही. पॉनला पण क्वीनचा सपोर्ट आहे. किंगला जायला जागा आहे का? नाही. तर क्वीन F6 मध्ये काय खेळावं लागेल व्हाईटला? क्वीन F6 ला व्हाईटला खेळावं लागेल क्वीन क्रॉस F6. एकच ऑप्शन, त्याला आपण खेळणार रूक क्रॉस F6 आणि किंगला चेक. या बिशपचा सपोर्ट आहे पॉनला आणि या बिशपचा अटॅक आहे H5 वरती आणि व्हाईटचा किंगला जायला जागा नाहीये आणि व्हाईटचा किंग चेकमेट होतोय. ओके, आता पीसेस मूव केल्यावर सर्वांना लक्षात येईल. सर्वांनी नीट लक्ष द्या. ओके, H5 चा स्क्वेअर कंट्रोल आहे, पॉनला बिशपचा सपोर्ट आहे आणि रूकचा चेक आहे आणि किंगला जायला जागा नाहीये कुठेही. समजली सर्वांना सेकंड पोझिशन? सेकंड पोझिशन समजली सर्वांना? ओके एव्हरीवन, कोणाला काही विचारायचंय? काही प्रश्न आहेत कोणाला? जर काही प्रश्न असतील तर विचारू शकता, नाही तर मग आता क्लोज केलं तरी चालेल. यस अवनीश. सर हा, जर फर्स्ट वाला आहे ना, हा. किंगने राईट साइड घेतला, राईट साइड क्रॉस घेतला तरी पण नाही, राईटचा पॉनचा अटॅक आहे. अटॅक, पॉनचा अटॅक होता ना. हम्म. नाईट G6 करेक्ट होते अवनेश. तू पण नाईट G6 सांगितलेली ना, करेक्ट होते. मग हम्म. काय विचारायचंय कोणाला एव्हरीवन? ओके, चला बाय. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट. बाय गुड Good नाईट. night, everyone. बाय. सर गुड नाईट.